नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण RRB NTPC 2026 ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या एक्झाम झाल्या आहेत 16 मार्चपासून 27 मार्चपर्यंत एकूण 24 शिफ्ट्समध्ये एक्झाम झाल्या होत्या. या सर्व पेपरमधील GK GSच्या प्रश्नांची सिरीज आजपासून आपण चालू करतो आहोत. जे विद्यार्थी NTPC अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रुप डीची तयारी करत असतील त्यांनी या प्रश्नांचा सराव अवश्य करा. आजचा आपला हा पहिलाच पेपर आहे. 16 मार्च 2026ला झालेला शिफ्ट 1चा पेपर आज आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न पहा. हायड्रोलिक लिफ्ट आणि हायड्रोलिक ब्रेक्सचे कार्य यावर आधारित आहे. उत्तर पास्कलचा नियम. जुलै 2025मध्ये 17व्या आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योग मेळाव्यात तुर्कस्तानने अनावरण केलेल्या शक्तिशाली अण्वस्त्रविरहित बॉम्बचे नाव काय आहे? उत्तर गझाप. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणते कलम राज्याला पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित करण्याचे निर्देश देते? उत्तर कलम 39D. अंदमान आणि निकोबार बेटे आणि पुदुच्चेरीच्या प्रशासकांना डॅश डॅश म्हणून संबोधले जाते? उत्तर नायब राज्यपाल. दुबई येथे झालेल्या 2025च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पुरुषांच्या वरिष्ठ क्रिकेटमधील आपले 7वे ICC विजेतेपद मिळवण्यासाठी कोणत्या देशाला पराभूत केले? उत्तर न्यूझीलंड. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच कॅटच्या निर्मिती आणि कामकाजासाठी कोणता कायदा कायदेशीर आधार बनवतो? उत्तर प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985. डिसेंबर 2025मध्ये अर्थमंत्र्यांनी राज्यांना कोणत्या वित्तीय चौकटी अंतर्गत निर्धारित केलेल्या मर्यादेत आपले कर्ज व्यवस्थापित करण्याचे आवाहन केले? उत्तर FRBM. 16 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भारत मर्कोसर प्राधान्य व्यापार करार चर्चेचा मुख्य उद्देश काय होता? उत्तर व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 अंतर्गत विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली? उत्तर 74%वरून 100%पर्यंत. कोणत्या दोन शेजारी देशांची भारतासोबतची एकत्रित भूसीमा चीनच्या सीमेपेक्षा लांब आहे? उत्तर बांगलादेश आणि पाकिस्तान. संगणकाच्या चौथ्या पिढीचे वैशिष्ट्य कोणते प्रमुख तांत्रिक प्रगती आहे? उत्तर मायक्रोप्रोसेसर. डिसेंबर 2025मध्ये भारतातील उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण, शक्यता, क्षमता आणि धोरणात्मक शिफारसी नावाचा धोरण अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? उत्तर नीती आयोग. इसवी पूर्व 300 ते इसवी 300 या काळात रचलेले दक्षिण भारतातील संगम साहित्य प्रामुख्याने कोणत्या भाषेत लिहिले गेले होते? उत्तर तमिळ. उपअणु कणांच्या शोधाने डाल्टनच्या अणुसिद्धांताचे कोणते गृहीतक चुकीचे सिद्ध झाले? उत्तर पदार्थ अविभाज्य अणूंनी बनलेला असतो. कोणते क्षेत्र ऑनलाईन व्यवहार, वेतन प्रक्रिया, मालसाठा नियंत्रण आणि डेटा विश्लेषणासाठी संगणकाचा वापर करते? उत्तर व्यवसाय आणि वाणिज्य. 1990 पर्यंत GDPमध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा लक्षणीयरित्या वाढला जो भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल दर्शवतो? उत्तर उद्योग. थावरचंद गेहलोत यांच्याविषयी खालील विधानांचा विचार करा. 1. ते कर्नाटकचे राज्यपाल म्हणून पद भूषवणारे मध्य प्रदेशातील पहिले व्यक्ती आहेत. 2. ते कर्नाटकचे 19वे राज्यपाल आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर
1 आणि 2 दोन्ही. स्टारफिशसारख्या इकायनोडर्म्समध्ये जलसंवहनी संस्थेचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर हालचाल आणि अन्नग्रहण. इसवी सन पूर्व 2500च्या सुमारास वसलेले कोणते हडप्पाकालीन शहर व्यापारासाठीच्या प्रगत स्थापत्य नियोजनाचे द्योतक असलेल्या गोदीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर लोथल. बँकिंग कायदे सुधारणा अधिनियम 2025 नुसार बँकेतील लक्षणीय व्याजाची मर्यादा ₹5,00,000वरून खालीलपैकी कोणत्या रकमेपर्यंत सुधारित करण्यात आली? उत्तर ₹2 कोटी. प्राचीन इंडो-ब्रह्मा नदीचे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या जलप्रणालींमध्ये विभाजन प्रामुख्याने कोणत्या भूवैज्ञानिक घटनेमुळे झाले असे मानले जाते? उत्तर प्लेस्टोसीन उल्कापात. भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार जो 1 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात आला त्यावर स्वाक्षरी केव्हा झाली? उत्तर मार्च 2024. कोणत्या सांस्कृतिक आणि संगीत समूहाने डिसेंबर 2025मध्ये आपला 10वा वर्धापन दिन साजरा केला? उत्तर रॉबिर किरण. खालीलपैकी कोणत्या अक्षांशावर सूर्य थेट डोक्यावर असतो तेव्हा उन्हाळी संक्रांती होते? उत्तर कर्कवृत्त. एका फाईलचे नाव हायलाईट केले आहे आणि तुम्हाला ती मूळ फोल्डरमध्ये ठेवून दुसऱ्या फोल्डरमध्ये कॉपी करायची आहे. खालीलपैकी कोणती कृती या कार्याशी जुळते? उत्तर Ctrl+C दाबा नंतर Ctrl+V दाबा. 2025मध्ये कोणत्या भारतीय उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायव्यवस्थेत AI साधनांच्या वापरासंबंधीचे धोरण जारी करून न्यायालयीन कामात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणारे देशातील पहिले न्यायालय बनले? उत्तर केरळ उच्च न्यायालय. NSO आणि MOSPI यांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आर्थिक वर्ष 2025-26च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक GVAमध्ये नकारात्मक वाढीचा दर दिसून आला? उत्तर खाणकाम आणि दगडखाण. खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थलांतरित शेती कुरुवा म्हणून ओळखली जाते? उत्तर झारखंड. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात सर्वात शेवटी आलेली आणि सर्वात शेवटी जाणारी युरोपीय सत्ता कोणती होती? उत्तर पोर्तुगीज. खालीलपैकी कोणत्या प्रमुख नेत्याने बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले? उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. 2019-20मध्ये भारतीय रेल्वेच्या मार्गाची लांबी किती होती? उत्तर 67,956 किलोमीटर. खालीलपैकी कोणती तिबेटो-बर्मन भाषा भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे? उत्तर बोडो. खालीलपैकी कोणता तृतीयक क्रियाकलाप आहे? उत्तर बूट पॉलिश करणे. दिल्ली सल्तनतीचा कारभार चालवण्यासाठी सुलतानाला सल्ला आणि मदत करणाऱ्या 40 जणांच्या गटाची स्थापना खालीलपैकी कोणत्या शासकाने केली होती? उत्तर इल्तुतमिश. खालीलपैकी कोणता प्रशासकीय बदल अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत झाला असे मानले जाते? उत्तर बाजारभावांचे नियमन आणि शिधावाटप. खालीलपैकी कोणते सानुकूलित ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे सर्वोत्तम उदाहरण आहे? उत्तर कंपनीसाठी पगार व्यवस्थापन प्रणाली. 86व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कशाशी संबंधित एक नवीन मूलभूत कर्तव्य जोडले? उत्तर मुलांना शिक्षण देणे.
यंग इंडिया हे साप्ताहिक नियतकालिक खालीलपैकी कोणाशी संबंधित होते? उत्तर महात्मा गांधी. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी पुढील अनिवार्य घटनात्मक पायरी कोणती आहे? उत्तर राष्ट्रपतींची संमती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.